बदलापूर MIDC मधील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करावेत अशी सगळ्याच नागरिकांची मागणी होती, इंडस्ट्रीवाल्यांची मागणी होती. बदलापूर शहर सगळं सिमेंट कॉन्क्रीट होत आहे, तर इंडस्ट्री पण झाली पाहिजे. त्या अनुषंगाने उद्योग विभागाकडून आज 70 कोटीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आणि संपूर्ण MIDC ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने जोडली जाईल आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते झाले तर लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल. याचा शुभारंभ झाला, उद्यापासून त्याचं काम सुरू होतोय. निश्चितपणे उद्योग खात्याचे मंत्री उदय सामंत यांचं मला मनापासून अभिनंदन करावं लागेल. एवढ्या मोठ्या प्रमाणातला निधी त्यांनी आज खूप मनापासून दिला आणि म्हणून इंडस्ट्रीचे रस्ते मग त्यामध्ये अजून आणखी एक गाडी दाखल झाली तर काय गाडी एक दाखल नाही, गाड्या 2 दाखल झाल्या. एक रस्ते बदलापूरचे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, त्यामुळे त्या रस्त्यांना साफसफाई करायला मजुरांची खूप गरज लागत होती आणि मजुरांच्याकडून तेवढे रस्ते साफ होत नव्हते, धूळ निघत नव्हती आणि नागरिकांना धुळीचा त्रास होत होता. नागरिकांचं आरोग्य चांगलं व्हावं, चांगलं राहावं, माझ्या पत्रकारांना फिरताना सुद्धा त्रास होऊ नये यासाठी मी बदलापूरमध्ये पहिली गाडी रोड साफ करण्यासाठी आणली. महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका आहे, माझं तर मत भारतातली पण पहिली नगरपालिका असेल की असे रस्ते साफ करायला पहिली गाडी त्या रस्त्यावर आज धावायला सुरुवात झाली. अजूनही 2 गाड्या आणतो, त्या बारक्या ही मोठ्या रस्त्यांच्यावर साफसफाई करेल, पण अजूनही 2 गाड्या आणतो. अजून त्या साधारण आचारसंहितेच्या नंतर 2 गाड्या येतील आणि बदलापूर शहरात माणसांची गरज लागणार नाही, वाहनानेच रस्ते स्वच्छ होतील, नागरिकांना दिलासा. दुसरं महत्वाचं, आता 12 माळ्याची परवानगी आम्हाला मिळाली. अंबरनाथ आणि बदलापूर शहरं वाढतात, ती 24 माळ्यापर्यंत पण जाऊ शकते. मग जर हे होत असेल तर आता आम्हाला 12 माळ्याची परवानगी जर आणायची असेल विकासकाला तर मुंबई महापालिकेची परवानगी लागत होती, MMRDच्या माध्यमातून त्यांना परवानगी घ्यावं लागत होती. आमची स्वतःचं वाहन आज 70 मीटर उंचीपर्यंत जाणारं वाहन आज बदलापूर नगरपालिकेला सुपूर्द करण्यात आलं. बाहेरच्या देशामध्ये तयार झालेलं हे वाहन आहे, समुद्र मार्गे त्याला आणलं आणि आज बदलापूरकरांच्या मध्ये लोकार्पण केलं. पहिली नगरपालिका रस्ते साफ करायला सुद्धा वाहनाने. दुसरं, अपघात जर कधी होत असेल किंवा नगरपालिकेला कधी उंचीच्या इमारतीवर काही गरज लागली, आग लागली असेल, काही अपघात झाला असेल तर स्वतःचं वाहन. कोणार्क, अपना शहर अपनी बातें।